तर दुसऱ्या एका कारवाईत गुन्हे शाखा पथकानं कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका गॅरेज मालकाला आणि त्याच्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत प्रतिबंधित मादक पदार्थ जप्त करण्यात आला, सोबतच त्यांच्या घरातून घातक शस्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत। चौकशी दरम्यान गॅरेज मालकानं मोठ्या ड्रग तस्कराचं नाव देखील उघड केलंय, त्याचा कसून शोध सुरू आहे। कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतल्या मुंशी गल्ली परिसरात मोहसिन इंजिनियर वर्क्स नावाच्या गॅरेजचा मालक आणि त्याचे कर्मचारी एमडी ड्रग्जचा व्यवसाय करतात अशी गुप्त माहिती गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून दोघांनाही रंगेहात अटक केली। या कारवाईत पोलिसांनी 90 ग्राम एमडी ड्रग्ज तसंच धारदार प्राणघातक शस्त्रे जप्त केली आहेत। जप्त केलेल्या एमडी ड्रग्जचा बाजारभाव अंदाजे 5,42,000 रुपये आहे। साजिद अली, सज्जू हाफिज अली आणि शेख अमीन शेख रशीद अशी अटक झालेल्यांची नावं आहेत। चौकशी दरम्यान साजिद आणि अमीन दीर्घकाळापासून हा अवैध व्यवसाय करत असल्याचं निष्पन्न झालंय। या कारवाईत पोलिसांनी जवळपास 7.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। अकोल्यातील तस्कर मोहम्मद बकर याच्याकडून एमडी पावडर तस्करी करत असल्याची माहिती साजिदनं चौकशीत पोलिसांना दिली। आता पोलिसांनी या तस्कराचा शोध सुरू केलाय। सध्या दोन्ही आरोपी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे।